गरजेचं आहे. दत्त महाराजांचा जन्म झालेला इथं बसलेल्या कोणाला माहित नाहीये. मला तरी वाटतं महाराष्ट्रातल्या हिंदू धर्मात जन्माला आलेल्यांना जवळजवळ 90% लोकांना ते माहित असलेलं नाही दत्त महाराजांचा जन्म कसा झाला. परंतु त्याच्या मुळाशी ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस आपली श्रद्धा अजूनच वृद्धिंगत होत चालते. आणि तुमच्या सर्वांना प्रथम मी वंदन करतो, कारण गेले 7 दिवस सकाळी लवकर उठून पारायणाची सेवा तर आपण केलीच, यज्ञाची सेवा केली आणि तदनंतर जी दिवस रात्र जे चालू होतं आपलं तो म्हणजे प्रहरा. सद्गुरु उचने फुटली पहाट, आपण तो प्रहर झाला. पण प्रहर सांगितलेले किती प्रहर दिवसाचे आहे की नाही, पण त्याच्यातला महत्वाचा प्रहर तो म्हणजे ब्रह्ममुहूर्त. भगवान बुद्धांना प्रश्न विचारला एकाने, शेवटाला कोण जाऊन पोहोचेल, तर भगवान बुद्धांनी उत्तर दिलं की ज्याचं पहिलं पाऊल योग्य दिशेने पडलं तो शेवटाला जाऊन पोहोचेल. आणि दत्त महाराजांचा जन्म निष्ठा झालेला आहे हे माहिती आहे, पण त्यांची शिष्याची परंपरा याच्या वेळेस या अगोदर आपल्याला सर्वांना माहिती आहे. काही विषय पुन्हा पुन्हा आज येऊ शकतात, कारण मूळ विषयच दत्त महाराज आणि त्यांचा अवतार कार्य. त्यांचा जो आजचा जन्म आहे तो कसा झाला अगोदर जावा लागणार आहे. असा कालाचा जन्म नाही त्यांचा. आपण एक भजन कायम ऐकत असतो दत्त बावनी मधलं, जगत वंद्य अवधूत गुरु दत्तात्रय तुम्हीच ना, अनन्य भावे शरणांगत मी भवभय वारण तुम्हीच ना, कार्तिवीर यदु परशुरामयी प्रबोधिले गुरु तुम्हीच ना, स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना. कोण अगोदर? परशुराम, कार्तिवीर्य अर्जुन. स्वामी जनार्दन तुम्हीच ना, कृतार्थ केले तुम्हीच ना, नवनारायण सनात करुणी प्रंथक मेला तुम्हीच ना. म्हणजे नवनाथांना सुद्धा त्यांनी दीक्षित केलं. यदु राजा त्यांना पण त्यांनी दीक्षित केलं, नवनाथांना केलं, तुकाराम महाराजांना केलं आणि असे अनेक अवतार घेतले त्यांचे. दत्त महाराजांचा जर पूर्ण ग्रंथ जर लिहिला गेला असता कदाचित, आणि आहे पण 20,000पेक्षा जास्त ज्या ग्रंथामध्ये श्लोक आहे. दत्त प्रबोध नावाचा आणि अतिसंहिता, खूप मोठी संहिता, त्याच्यामध्ये पूर्ण योगावरती अत्रि ऋषींनी भाष्य केलेलं आहे. आणि ह्या सर्व ग्रंथांचा आपण चिंतन करत असताना मग ज्या शक्तीच्या आपण विराट शक्तीच्या आपण सान्निध्यात आलेलो आहोत, त्या दत्त प्रभूंचा जन्म आजच्या दिवशी झाला. एक सूचना आलेली आहे, तिथं लाईव्ह मार्गदर्शन चालू असल्यामुळं आपले जे मोबाईल आहे ते स्विच ऑफ करा. तिथे बसलेले आहेत ना, त्याच्यामुळं डिस्कनेक्ट होऊन राहिले ते रेंज. ठीक आहे, जर असेल आपल्या जवळ स्विच ऑफ करून टाका पूर्ण. जास्त वेळ आपला घेणार नाहीये, वेळेतच आजपर्यंतचे सर्व कार्यक्रम आटोपलेले आहे. आजचाही वेळेत आटपेल. दत्त महाराजांनी जो जन्म घेण्याच्या अगोदर सर्वात महत्वाचं पहिली जी घटना घडली ती म्हणजे भगवान विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आता सर्वांना माहिती, मी सविस्तर आपल्याला जायचं नाही. आणि ब्रह्मदेवाचा जन्म झाल्यानंतर सगळीकडे बघितलं तर पाणीच पाणी. भागवतात त्याचा उल्लेख आलेला आहे. गुरुचरित्रात पण आपण सुरुवातीच्या पहिल्या अध्यायामध्ये वाचलेले आहे. परंतु कुठलाही ग्रंथ करता असेल तर त्याची व्यापकता लक्षात घेता
सर्वांना सहज पारायण रूपी सेवा करता यावी, वाचता यावी म्हणून बरेच ग्रंथ असे सविस्तर न लिहिता कमी प्रमाणात लिहिले गेले, परंतु ते सद्गुरु कृपेनेच लिहिले गेले. ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवाचा जन्म झाला सगळीकडे पाणीच पाणी. अरे मी कोण आहे, कुठून आलेलो आहे, कोण आहे, काय सगळं दिसतंय, सगळं पाणीच पाणी दिसतंय. त्यावेळेस तपह अशी आकाशवाणी झाली, तू तप कर, तप कर. आणि ब्रह्मदेवाने जे तप आरंभलं काही लाख वर्ष तप केलं आणि त्यानंतर भगवान विष्णू प्रकट झाले, प्रसन्न झाले. ब्रह्मदेवाचे पुत्र असूनही त्यांनी त्यांना तप करायला सांगितलेलं आहे. आणि मग तू कोण आहे याची जाणीव करून दिली झाली त्या तपाच्या माध्यमातून. आणि आता माझं काय कार्य तर तू, ब्रह्मदेवाला भगवंतांनी सांगितलं का तू या सृष्टीची निर्मिती कर. मी अज्ञानी ब्रह्मदेवाने सांगितलं मी सृष्टीची निर्मिती कशी करू. तर ब्रह्मदेवाला भगवान विष्णूंनी वेद दिले. वेद म्हणजे जाणणे, वेद म्हणजे जाणणे मी कोण आहे. आणि त्या वेदांच्या सांगण्यानुसार म्हणजे पहिली घटना जी लिहिली गेली ती म्हणजे वेद. कुठलंही राष्ट्र स्वातंत्र्य होण्यापूर्वी किंवा स्वातंत्र्य झाल्यानंतर त्या त्या राष्ट्रातल्या महापुरुषांनी, विचारवंतांनी एक घटना लिहिलेली आहे का आपलं राष्ट्र कोणत्या विचारांनी चालेल. साम्यवाद, साम्राज्यवाद, लोकशाही, हुकुमशाही अशा अनेक. मग ती घटना लिहिली जाते आणि ह्यानुसार हे राष्ट्र चालेल. जशी भारताची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्या मसुदा समितीने लिहिली, त्यानुसार राष्ट्र चालू आहे. तशी ही सृष्टी निर्मिती होण्याच्या अगोदर भगवंताने अखिल मानव जातीसाठी जी घटना लिहिली ती म्हणजे वेद. सर्व मानवासाठी. वेद काय फक्त हिंदूंसाठी नाहीये, सर्वांसाठी. आणि निद्रिस्तीचा घोर वेदांना म्हटलेले आहेत. काय वेद हे भगवंताच्या श्वासातून बाहेर पडलेले आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. श्वासातून बाहेर पडलेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने त्या वेदांना निद्रिस्तीचा घोर म्हटलेला आहे. आणि मग ब्रह्मदेवाने त्या पद्धतीने सृष्टीची निर्मिती केली. सृष्टीची निर्मिती केली मग अवघर नवग्रह, पृथ्वी, सूर्यमाला बनवली, असे अनेक ब्रह्मांड बनवले. प्रत्येक ब्रह्मांडाचं एक ब्रह्मदेव अधिपती येतात. असे अनंत ब्रह्मांड ज्याची उदरी. भागवतात त्याचं खूप सविस्तर असं वर्णन आलेलं आहे. आणि मग हे झाड, पशु, पक्षी बनवले, पंचमहाभूत बनवले अगोदर. वृक्ष, लता, वेली बनवले. नंतर 4 पायाचे, 6 पायाचे, 32 पायाचे, काहींना पायच नाही, असे अनेक पशु योनी बनवल्यात, पक्षी बनवले. पण याच्यामध्ये एक डिपार्टमेंट भगवान शिवांकडे पण दिलं ब्रह्मदेवाने. मी करणार नाही ही सृष्टीची निर्मिती, मला तुमच्या चिंतनात, भक्तीत रममान होऊ द्या. म्हणून भगवान विष्णूच्या भ्रुकुटी मध्यातून जे प्रकट झाले तेच भगवान शिव. भगवान विष्णूंच्या प्रकट मध्यातून जे प्रकट झाले ते रुद्र. प्रकट झाला त्यांचा रुदनाचा आवाज आला म्हणून रुद्र. त्यांनी असं काही बनवलं, सारे भूत, केत, वेताळ. तर ब्रह्मदेवानी भगवंतांनी सांगितलं का हे अशी सृष्टी बनवून काय उपयोग, राक्षस अशी सृष्टी नकोय. तिला ते काम भगवान शिवांक त्यांचं डिपार्टमेंट देऊन टाकलं. मग भगवान ब्रह्मदेवाला पुन्हा सांगितलं का माझं भजन करील
अशी योनी बनव आणि मग मानव योनी बनवली. मग ती मानव योनी बनवण्याच्या अगोदर सर्वात पहिला पुत्र जो जन्माला आला ब्रह्मदेवाचा, तो म्हणजे स्वयंभू म्हणून ब्रह्मदेवाचा पुत्र, पहिला पुत्र स्वयंभू म्हणून जी पत्नी शतरूपा. स्वयंभू म्हणून या पृथ्वीवरती पहिले, ह्या पृथ्वीचे पहिला राजा स्वयंभू म्हणून, पृथ्वीवरचा, या देशाचा नाही, या अखिल पृथ्वीचा पहिला राजा स्वयंभू म्हणून येते. आणि त्यांची पत्नी शतरूपा आहे. हे ब्रह्मदेवाने निर्माण केलेले. स्वयंभू म्हणून किती वर्ष राज्य केलेलं आहे? 1 म्हणजे 43,20,000 गुणिले 71. 43,20,000 गुणिले 71. एवढे लाख वर्ष, काही कोटी वर्ष ह्या पृथ्वीवरती स्वयंभू म्हणून राज्य केलेले. कशासाठी? एक चांगली प्रजा निर्माण होण्यासाठी. मग स्वयंभू म्हणून हे केल्यानंतर त्यांनी परत ब्रह्मदेवाकडे विनंती करून 10 पुत्र मागितले. आणि मग ब्रह्मदेवाचे 10 जे पुत्र आहेत, आता मूळ आपला दत्त अवतारावरती आपण बोलतोय म्हणून जास्त न जाता, विषय न पांगवता, त्यापैकी अत्री एक आहे. अत्री ब्रह्मदेवा आणि सरस्वती मातेचे पुत्र अत्री, जे जन्मताच त्रिगुणातीत होते. सत्व, रज आणि तमय गुणांच्या पलीकडे गेलेले होते. ते अत्री कोणाचे? ब्रह्मदेवाचे पुत्र. पुढची प्रजा कशी निर्माण झालेली बघा. त्यांच्यापासून निर्माण झालेले जे सप्तऋषी जे सांगितलेले त्यातून ही प्रजा निर्माण झालेली. पण त्या अत्री ऋषींच्या चरित्राचा आपण आता उल्लेख करतोय. अत्री ऋषी जन्माला आल्यानंतर त्यांनी जन्मतच तप आरंभलं. सात्विक होते, ब्रह्मदेवाचे आहे की नाही. आणि स्वयंभू म्हणून यांना 3 कन्या झाल्या. एक आकुती, देवाहुती आणि प्रसूती. 2 मुलं झाले, उत्तानप्रात आणि देवव्रत. 2 मुलं आणि 3 मुली. आणि आकुती आणि प्रसूतीवरती आपण चिंतन न करता, देवाहुती ही दत्त जन्माच्या कारणीभूत ठरलेले आहेत. म्हणून देवाहुती यांचा विवाह कर्दम मुनीशी झालेला आहे. कर्दम हे कर्दम मुनी सुद्धा खूप तपस्वी, महातपस्वी, जन्मतःच ज्ञानी. आणि त्यांचा जो विवाह झाला कर्दमाशी, कोणाचा? देवाहुतीचा. आणि देवाहुती सुद्धा खूप तपस्विनी, जन्मताच ज्ञानी. आता मनू राजाची कन्या आहे, म्हणजे ब्रह्मदेवाची नाथ. कशी असेल? महातपस्वी. तिला असं वाटायचं का माझ्या अनुरूप मला पती मिळावा. तसं आजकाल इंजिनियर झालेले मुलीला वाटतं ना, इंजिनियर झालंच पाहिजे, डॉक्टर झालेले मुली, डॉक्टर झालेला मुलगा पाहिजे, आहे की नाही? माझ्या लेवलचा. तसं तिलाही वाटलं. पण या सृष्टीत असं कोणी नसेलच असं तिला वाटलं सुरुवातीला. पण नारद मुनींनी ज्या कर्दमांची कीर्ती तिच्या कानी घातली, असा एक तरुण आहे, तपस्वी आहे आणि तो धर्म कार्य करतोय, आणि तुला शिववेसा आहे. आणि ती कीर्ती ऐकल्यानंतर नारद मुनींकडून कर्दमांची, मग त्यांनी देवाहुतीने आपले पिता स्वयंभू म्हणून सांगितलं की असा असा एक मुलगा आहे आणि मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. म्हणजे तुला कसं कळालं? तर म्हणजे नारदांनी सांगितलं, कन्व्हिन्स केलं. आजही काही मुली सांगतात आम्ही एकाच वर्गात होतो, त्याच्याशिवाय राहू शकत नाही. परंतु ही देवाहुती कशासाठी अट्टहास करीत होती?
मला पात्र, मला साजेसा कशासाठी? का मी जी पुढची प्रजा जन्माला घातणार आहे त्याचा पिता ही तसाच तेजस्वी असावा यासाठी. हम दो हमारे दो साठी नाही. आणि मग विवस्वात म्हणू देवाहुतीला घेऊन कर्दमांकडे गेले. आणि कर्दमांकडे गेल्यानंतर कर्दमांनी धन्यवाद. या तालुक्याच्या आमदार आदरणीय भाऊ माणिकरावजी कोकाटे यांच्या सौभाग्यवती सीमाताई आणि सुकन्या सीमंतिनीताई जिल्हा परिषद सदस्य त्या उपस्थित झाल्या. खूप धार्मिक आणि सात्विक हा परिवार आणि जनसेवेच्या माध्यमातून खूप मोठ्या पद्धतीत त्यांनी जो विकास चालवलेला आहे या सिन्नर तालुका आणि नाशिक जिल्ह्यातला तो वाखाणण्यासारखा आहे. म्हणून त्यांचं सर्वांनी एकदा टाळ्या वाजून स्वागत करूया. आणि आजचा ती प्रज्वलन त्यांच्या हातून करूया. पुढचा काही वेळ आपला झाला की आपण छानपैकी ध्यान घेऊ आणि आपल्याला त्यांच्या हातून या सिन्नर तालुक्यामध्ये दिवा त्या लावतायच. कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला आता ह्या दिव्याची गरज आहे. त्यांच्याविषयी मी नंतर थोडस बोलणारच आहे. प्रचंड आदर मला त्यांच्याविषयी वाटतो. सीमंतिनीताई त्यांच्याबद्दल का वाटतो नंतर बोलेल मी. परंतु प्रत्येक मुलीला वाटतं माझे अनुरूप पती मला मिळावं, पण सध्या काय मिळत नाही. आणि मग स्वतः कर्दम ऋषींकडं विवस्वात म्हणून त्यांना घेऊन गेले आणि त्यांचं ते संभाषण, त्यांचं ते ज्ञान, प्रचंड तेज चेहऱ्यावरच बघितलं. तर माझ्या मुलीशी तुम्ही विवाह कराल का? तर म्हणे करेल, कारण देवाहुती दिसायला खूप सुंदर होत्या, खूप सुंदर, ज्ञानी पण होत्या. आणि कर्दमांना ज्यावेळेस कळालं काही स्वतः माझ्याशी लग्न करण्यासाठी आलेले आहेत, मग त्यांनी बघितलं आपली अनुरूप मुलगी आहे, त्यांनी होकार दिला. पण एक आठ घातली लग्नाच्या आधीच, संतती झाल्यानंतर मी संन्यास घेईन. ही आजची दत्तकथा जरा छान आहे बरं का. काय संतती लग्न झाल्यानंतर मी संन्यास घेईन. मान्य केलं तेव्हा होते. आणि मग देवाहुती आणि कर्दमांची लग्न लावून बहिष्मती या राज्यामध्ये मनू घेऊन आले. वराह अवतारामध्ये जे वराह रूप घेतलेलं होतं त्यावेळेस त्यांनी तिला त्यांचं अंग हलवलं, तिला एक केस पडला म्हणून बहिष्मती हे नाव त्या नगरीला पडलं. आणि स्वयंभू म्हणून हे पृथ्वीवरचे पहिले सम्राट, पृथ्वीचे बरं का, देशाचे नाही, मगाशी पण बोललो. स्वयंभू म्हणून पृथ्वीचे पहिले सम्राट. किती व्यापक आपली सनातन संस्कृती ती, इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. अपूर्ण राहिलेले विषय आपण उद्या घेणार आहे, आज पूर्ण होणार नाही. आणि दोघांनी विवाह झाल्यानंतर कन्यादान केलं आणि लग्न झाल्या झाल्या शिमलाला नाही गेले, काश्मीरला नाही गेले. मी कशासाठी सांगतोय, या ग्रंथांमधून, या महापुरुषांच्या चरित्रामधून तुमच्या आमच्या सारख्या मुला मुलींना, तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून हे चरित्र ऐकायचे. कुठेतरी टाइमपास म्हणून किंवा मनोरंजन म्हणून आता बऱ्याच गावांमध्ये मी स्वतः प्रवचनाला जातो. काय सुधारणा का नाही दिसत, तर मनोरंजन म्हणून आम्ही कथा ऐकू राहिलो. सप्ताह झाल्यानंतर कमीत कमी 2 माळ तरी वाढले पाहिजे गावामध्ये, नाही दिसत ते. पण इथं सप्ताह झाल्यानंतर नाही कमीत कमी 50 लोक वाढलेले असतात.
कारण त्या स्वामी मार्गामध्ये कृतीला महत्व आहे. इथं रामायण महाभारत नाही सांगितलं जात, इथं रामायण महाभारत सांगितलंच जात नाही, तर रामायण महाभारत कृतीत आणायला लावलं जातं. अध्यात्मात कृतीला महत्व आहे. बोले कैसा चाले त्याची वंदावी पावले, किंवा चाले कैसा बोले असं म्हणा नाही, कसं म्हणा त्याचीही वंदावी पावले. आणि प्रदीर्घ काळ तप केल्यानंतर राहायला घर नाही. म्हणजे असं पण भगवत कार्य करण्यासाठी निघतो ना, भगवंत अख्खं देतो. हा माझा अनुभव. सुरुवातीला गाडी नव्हती, सायकल प्रवास, नंतर राखेल गाडीवर, नंतर बऱ्याच जणांनी सहकार्य केलं, चालेल थोडं थोडं ठीक. आणि साक्षात भगवान विष्णू प्रसन्न झाले. कुणाला? कर्दमांना. आणि भगवान विष्णूंनी पूर्ण ब्रह्मज्ञान कर्दमांना सांगितलेलं आहे. पूर्ण लाडके पुत्र कर्दम भगवान विष्णूंचे, भक्तीमध्ये एकमय झालेले, तन्मय झालेले कर्दम. आता कसा मोठा प्रासाद बनवला, तो प्रासादाचं वर्णन भागवत ग्रंथ खूप सुंदर केलेलं आहे. आपले काहीच वाटत नाही, आपले जे आहेत ना राजवाडे आजचे खूप ठीक आहे त्याच्या पुढे. आणि विमान होतं कर्दमांकडे, विमान, त्याच्यामध्ये स्विमिंग पूल होता. नाही होत, ग्रंथांमध्ये उल्लेख केला. बगीचा होता त्याच्यामध्ये, राजहंस होते, इतर पक्षी तर होते, पण असे रत्न त्याला लावलेले होते. रत्न जडी पूर्ण म्हणतो ना, हिरे नाही निसते, कोहिनूर हिऱ्यासारखे असे लाखो हिऱ्यांनी सजवलेला त्यांचा तो महल होता. आणि ती तप साधना करता करता देवाहूतीने कर्दमांची खूप सेवा केली. आणि ती सेवा करता करता तिला एक सांगितलं तर त्यांच्या पत्नींनी का, एक संतती झाल्यानंतर मी संन्यास घेईल. ते आशेवरती ती जगत होती. परंतु ती तप साध पतिव्रता स्त्रीचं लक्षण. पती जे करतो ना त्याच्यामध्ये तिने सहभागी व्हायला पाहिजे. पण पती काही करतात, काही चुकीला चूक म्हटलं पाहिजे. मी नेहमी म्हणत असतो, प्रत्येक पतीला वाटतं माझ्या पत्नीचं आचरण सीतेसारखं पवित्र असावं, पण पती रामासारखा असावं. काही की नाही? तुम्ही एकट्यानेच काय मक्का घेतलेला आहेत का? महात्म्य अर्धांगिनी आहे, पण अर्धच अंगाने काम करायचं आणि एखाद्या पॅरलीज झालेला आहे, असं कुठे चालेल का? नाही चालेल. आणि इतकं शरीर जीर्ण झालेलं होतं देवाहूतीचं, केसांच्या चाका झालेला, स्नान नाही, ती धूळ खाऊन खाऊन चेहरा काळा पडलेला, डोळ्याखाली काळ, कृश अशक्त झालेला होता एकदम देवाहूती. आणि म्हणजे मी तिथं अशक्त आहे, कृश आहे, तुमची साधना चालू असताना तुमची सेवा केली, आणि माझ्या पुढे संतती कशी जन्माला येणार? त्यावेळेस भगवान विष्णूंचं कर्दमांना दर्शन झालेलं होतं. आणि भगवान विष्णूंनी एक आशीर्वाद दिलेला होता का तुझ्या पोटी, म्हणजे समोर आले भगवान विष्णू आणि तुमच्यासारखा पुत्र व्हावा, आणि माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, मीच येतो म्हणे. आणि अशा पद्धतीने असा वर देऊन ते निघून गेले. परंतु सर्व जे होतं भगवंताचं साम्राज्य यांच्या जवळ ठेवून गेले. कोणाबरोबर? कर्दमांजवळ भगवान विष्णू. आणि मग ही आशक्त झालेली देवाहूतीला सांगितलं. आणि स्वतः भगवान, जिथं आपण मातृगाय विधी करायला जातो ते बिंदू सरोवर स्वतः भगवान विष्णूंनी तयार केलेले आहे. आणि मग तिला सांगितलं आपल्या पत्नीला, देवाहूता मातेला, की तू जा त्याच्यामध्ये स्नान कर. स्नान करण्यासाठी डुबकी मारता क्षणी साक्षात भगवान विष्णू त्यांना दिसले, शेषशाहीवर प्रगट झालेले. आणि 1000 देवकन्या, खूप सुंदर. आणि त्यांनी त्यांना स्नान घातलं. सर्व देवकन्या स्नान घालायला. बघा, पतीची सेवा केली, देवाची नाही केली, पण पती तसाच होता, सेवा केली. आणि इतकं सुंदर असं दिव्य रूप प्रकट झालं त्यांचं. ज्यातून बाहेर आल्यानंतर जे नवयौवन म्हणतो का आपण, ते त्यांना परत प्राप्त झालं. आणि प्राप्त झाल्यानंतर त्यांना पहिल्या 9 कन्या झाल्या.
आता 9 कन्यावरती आपल्याला बोलायचं नाही, परंतु 2 नंबरची जी कन्या होती ती अनुसूया. आता एवढं तप साधना करणारे हे सात्विक जोडपे, त्यांच्या मुली तशाच असणार आहे ना, जन्मतः सात्विक. अनु एवढी सुद्धा जिच्या मनामध्ये असूया नव्हती ती अनुसूया, आणि तिला पात्र असा पती भेटणे. आता 9 मुली होत्या, टेन्शन असणारच आहे की नाही. आणि मग अत्रि ऋषींचा विवाह झाला. बिंदू सरोवराची निर्मिती करून तिला स्नान वगैरे झालं संपूर्ण. आणि आजही तुम्ही आम्ही त्या बिंदू सरोवरावरती जातो. त्या अनादी कालापासून चालत आलेली जी परंपरा आहे, ती परंपरा आजही ज्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे, वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, पुराणांमध्ये, तो आजही भारताच्या त्या कानाकोपऱ्यामध्ये दिसतोय आम्हाला. आणि आम्हाला काय शिकवलंय आजपर्यंत? राम हा काल्पनिक होता, कृष्ण काल्पनिक होता. आमची सारी जी ऋषी मुनींची परंपरा आहे ही भाकड कथांनी भरलेलं आहे. पण मी जास्त नाही सांगत, मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, त्याचा अभ्यास करून आणि चिंतन करून बोलू राहिलो. याच्यातला वाक्य नाही, याच्यातलं शब्द नाही, ग्रंथातलं प्रत्येक अक्षर अक्षर सत्य आहे. फक्त ते समजण्यासाठी चांगला गुरु भेटावा लागतो. आणि तो गुरु कसा जन्माला आलेला आहे याच्यावरती आपण चिंतन करीत असताना मग 9 मुली झाल्यानंतर कर्दमांनी संन्यास घ्यायचं ठरवलं, तर झालेलं आहे प्रपंच बस. मग देवाहुती माता म्हटल्या का ह्या 9 मुली आपल्या आपल्या नवऱ्याच्या घरी निघून जाणार आहे. आणि नंतर गेल्याच ऐकून नाही. पहिली मुलगी कला, तिचा विवाह मरीचिंचा झाला. अनुसूया मातेचा अत्रींशी झाला. श्रद्धा अंगिरा ऋषीने दिली. अविर्भू पुलस्त्यांना दिली. गती 5 नंबरची मुलगी पुलांना दिली. त्याच्यानंतर क्रिया क्रतूंना दिली. ख्याती भृगूंना दिली. अरुंधती वशिष्ठांना दिली. अशा 9 मुलींचे लग्न झाल्यानंतर मी तर एकटीच राहीन, तुम्ही जंगलात निघून जा भक्तिमय जीवन जगण्यासाठी, मी कसं करू? आणि मग भगवान विष्णूंनी दिलेला वर कर्दमांना आठवला की मी तुझ्या पोटी जन्माला येईल. आता इथं येईल म्हटल्यानंतर नाही, परत कर्दमांनी काय सांगितलं? देवाहुतीला आपल्याला आता परत साधना करणं गरजेचं आहे. हा विषय पण खूप सुंदर आहे. काही लोक जरा वेगळा अर्थ घेतात. तेवढा बुद्धीचा विकास झालेला नव्हतो. जसं आपण जमिनीमध्ये बी पेरतो, डायरेक्ट खडका जमिनीवर पेरतो का? किंवा नांगरली नाही, त्याची मशागत केलेली नाहीये आणि पेरून दिलं उगवतं का? तसंच पुढची संतती जर आपल्याला जन्माला जर घालेली असेल ना, त्याच माता आणि पित्याचे शरीर, मन आणि बुद्धी खूप सुपीक झालेले पाहिजे सद्विचारांनी, चांगल्या विचारांनी, तर चांगली संतती जन्माला येते. आपल्याला परत तप करणं गरजेचं आहे, तरच भगवंत आपल्या उजवी जन्माला येतील. आणि अनेक वर्ष तप साधना केल्यानंतर कपिलांचा जन्म झाला. आणि मग कर्दम ऋषी निघून गेले. आता मी तुझा आणि आता एवढं सांगितलं आपल्या पतीचं लाभ लागूनही देवाहुतीची मोह माया ममता गेलेली नव्हती. किती श्रीमंत होते कर्दम ऋषी, विमानाने प्रवास करायचे. ते विमानाने, स्कूटीवर नाही. आपली साधी स्कूटी घेतली तरी किती अभिमान वाटतो आपल्याला. माझ्या वडिलांनी घेऊन दिलेली किंवा मी माझ्या पगारावरती घेतली, मान नाही, चांगलं आहे ते. विमानाने प्रवास करायचा. ते विमान 7 लोकांमध्ये कुठं पण जात होतं. किती श्रीमंती होती. आणि मग कर्दम ऋषी निघून गेले. आणि कपिल मुनी, भगवान विष्णूंचा 10 अवतारापैकी एक, त्यांनी सांख्ययोग सांगितला. आणि त्याने जे अज्ञान तंतू होते देवाहुतीचे ते नष्ट केले आणि त्यांना सुद्धा ब्रह्मज्ञानी बनवलं. पुढे अत्रि ऋषी ब्रह्मदेवाचे पुत्र, त्यांचा उल्लेख मगाशी आपण केलेला आहे. आणि अत्रि ऋषी नाही, तशी पत्नी पाहिजे होती. मग अनुसूया मातेशी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर अत्रि ऋषी जन्मतच तपस्वी होते. ते साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र. नंतर काय ते काय वारती करायला जातील का? बरोबर आहे का? प्रत्येक खेळायला जातील. जन्मतच ज्ञानी तपस्वी. आणि अत्रि ऋषींनी
तप आरंभलं. 100 वर्ष एका पायावरती उभं राहून. बघा, ब्रह्मदेवाने तप केलं, कर्दमांनी तप केलं आणि अत्रि ऋषींनी 100 वर्ष एका पायावर उभं राहून तप केलं. आपण काय म्हणतो, मी लय जवळचा आहे, आमच्या ऋषींचा, गुरुमाऊलींच्या लय जवळचा आहे, काय नाही, त्यांनी नारळ दिलं बस, याच्यावर नाही काम होणार, नारळ देऊन आशीर्वाद आमची शुभेच्छा आहे. पण प्रत्येकाला तप करावं लागलेलं आहे. आपली नित्य सेवा नाही चालू तरी आम्ही होतो, त्यात गेलो होतो, आता दर्शन घेतलं होतं. पुरीचं काय जमलं नाही, जमणार नाही. किंवा मी कधी कधी नित्य सेवा करते कधी कधी, पण मन असं स्थिर होत नाहीये. मन अजून स्थिर होत नाहीये. आणि मग 100 वर्ष तप आरंभल्यानंतर अत्रि ऋषींच्या सहस्र या दलातून अग्निज्योत बाहेर पडली. आणि ती अग्निज्योत बाहेर पडल्यानंतर ती ज्योत ब्रह्म, विष्णू आणि महेश यांनी ती बघितली. आणि एवढं मोठं कठोर तप कशावरती, नुसतं वायू भक्षण करून बरं का, एका पायावरती. आणि त्याला जोडी कोणाची आहे, अनुसूया मातेची आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माता भगिनींना जास्त उपवास तापास नाही सांगितलेले, जास्त व्रत नाही सांगितलेले, थोडेसे व्रत सांगितलेले, पण त्याने त्यांना गती भेटणार आहे असं आपलं शास्त्र सांगतं. पुरुषांना तप करायला सांगितलेले. आणि 100 वर्ष तप केल्यानंतर ब्रह्म, विष्णू, महेश प्रगट झाले. आणि झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की कशासाठी एवढी कठोर तपश्चर्या तुम्ही करतायत. त्यावेळेस अत्रि ऋषींनी सांगितलं की तुमच्या सारखे पुत्र मला मिळावे. त्यांनी पण हे सांगितलं की आमच्या सारखे या जगात आम्हीच येतो म्हणे, तप थांबवलं तरी चालेल. आता अनुसूया माता आपल्या पतीच्या सेवेशी एकरूपता दाखल झालेला. पती हा परमेश्वर मानणार आहे. पती हा परमेश्वर मानावा, पण पती कसा असावा मी परत सांगतो बरं, ग्रंथांमध्ये सांगितलेले, पण एखाद्यामध्ये एकांगी प्रगती आपल्याला साधायची नाही, सर्वांगीण प्रगती साधायची. आणि अनुसूया माता अत्रि ऋषी तर खूप ज्ञानी होते. आणि अत्रि ऋषींना शिक्षा झालेली बघा त्या काळावधीमध्ये. इतकं प्रबोधन केलं त्यांनी का त्या राजाची जी राजगादी येत ना त्याला भीती वाटायला लागली. एवढे लोक शहाणे झाले, हुशार झाले, तर मला माझ्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. खोटे आळ करून अत्रि ऋषींना जेलमध्ये टाकलं. मांडव्य ऋषी अत्रि ऋषींना घेऊन जात असताना, मांडव्य ऋषी अत्रि ऋषींना घेऊन जात असताना मध्ये शांडिल्य नावाची एक पतिव्रता स्त्री आपल्या आजारी पतीला घेऊन चालली होती. अंधारामध्ये. आणि अत्रि ऋषींना मांडव्य ऋषी घेऊन चालले होते. त्या अंधारामध्ये पतीचं जो आजारी पडलेला आहे, जीर्ण झालेला काळ, आता मरणाच्या याच्यामध्ये, त्याला खांद्यावर घेतलेले शांडिल्यने, त्याला खांद्यावरती घेतलेला आपल्या पतीला, आणि ती घेऊन चालली. त्या अंधारामध्ये अत्रि ऋषींना घेऊन मांडव्य ऋषी चालले होते त्या राजाकडे जेलमध्ये. आणि धक्का लावला शांडिल्यचा. धक्का लागल्या ऋषींना राग आला. तपस्वीने कधी कधी खूप राग येतो. एक जवळ जाऊ नये, सरकारी अधिकारीने तपस्वी लोक, कधी तुमचा कार्यक्रम फाईल पडत पुढे झाकणार सरकारी अधिकारी. आणि गेले तरी संतांच्या सानिध्यात गेले तरी खूप नम्रतेने, परिपेषणेने सेवया. धक्का लागला, राग आला, शाप देऊन टाकला. ज्या नवऱ्याला घेऊन चालली ना तू, तो नवरा तुझा सकाळपर्यंत मरेल म्हणे, असा शापच दिला. शांडिल्यने डायरेक्ट सांगितलं का बघते म्हणे, म्हणजे सकाळ सूर्य उगेपर्यंत ना, सूर्य कसा उगवते पाहते. ताकद होती. आता भगिनीमध्ये खूप ताकद असते बघा, तळतळून कोणाला बोलत नका जाऊ, खरंच असत. आणि शाप दिल्यानंतर मांडव्य ऋषी अनुसूया मातेकडे गेले. कारण अनुसूया मातेची ही मैत्रीण होती आणि
शिष्या पण होते. कोण? शांडिल्य. हिने शाप दिलेला आहे, उद्या सूर्य कसा उगवते पाहते म्हणे. मग अनुसूया माता शांडिल्यके गेल्या, हे नियतीचं जे चक्र चालू आहे ना त्याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा तुला काहीच अधिकार नाही म्हणे. पण त्यांनी तर मला शाप दिला सूर्य उगवेपर्यंत, मी तर पतिव्रत आहे, पतीशिवाय मी जगू शकत नाही म्हणजे असं का? तू तो तुझा शाप पाठीमागे घे, मी हे पाहते तुझा मेलेला पती परत जिवंत कसा होत नाही मी पाहते म्हणे. आणि अनुसूया मातेने शांडिल्यचा मेलेला पती जिवंत केला. अनुसूया माता साधी नव्हती. अजून अनुसूया माता आपण गुरुचरित्र वाचलं आहोत त्यात सूर्य सुद्धा मंद मंद तापत होता, तिला चटका बसून नको शाप दिला तर वायू सुद्धा हलक्या गतीने वाहत होता, पृथ्वी सुद्धा मृदू होत होते. एक पतिव्रता स्त्री का माता म्हटलेलं आहे भारत मातेला. या अनादी कालापासून शांडिल्य पतिव्रता म्हणजे सीता माता तुमच्यापर्यंत. भारत शब्द तसा पुल्लिंगी स्त्रीलिंगी नाहीये, पण भारत माता. अमेरिकेला कोणी मावशी सुद्धा म्हणत नाही, कारण ह्या माता भगिनीच्या त्यागातून ही भारतीय संस्कृती जिवंत आहे. एकदा टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. त्यागातून ही जिवंत आहे म्हणून भारत माता. त्या हैदराबाद वाल्याला कोणीतरी जाऊन सांगणार भारत माता की जय म्हणणार नाही. सीतामाई तर त्रेतायुगात आल्या राम अवतार, परंतु अत्रि ऋषींच्या ज्या आश्रमात गेले प्रभू रामचंद्र आणि अनुसूया सीता माता, प्रभू रामचंद्र आणि सीता माता आश्रमात गेल्यानंतर पातिव्रत्य धर्माची दीक्षा अनुसूया मातेने सीतामाईला दिलेली आहे. 5 दिवस त्या आश्रमामध्ये राहिलेले तिथं, आणि एक वस्त्र दिलं होतं सीतामाईला अनुसूया मातेने. ते वस्त्र तू परिधान कर, आता तू वनवासात आहे, तुला वेगवेगळे वस्त्र, तुला पाणी भेटणार नाही वगैरे, हे वस्त्र तू घाल. या वस्त्राचा कायम एक सुंदर असा सुगंध येत राहील चंदनासारखा, आणि ती धुईची सुद्धा आवश्यकता नाही. एक वस्त्र दिलं, ती धुईची गरज पडली नाही सीतामाईला, त्या अनुसूया मातेने दिलं होतं. किती ताकद होती या मातेमध्ये. आणि ती अनुसूया माता, परंतु मध्ये तिच्या काय मनी ध्यानी नव्हतं, मी पतीची सेवा करते असं काय अहंकार नव्हतं, मी एवढं करते तुमच्यासाठी, तुमचं माझे असं काय ती बोललीच नाही. ऐक नाही, मी म्हणून तुमचा प्रपंच चालू आहे, तुम्ही डोळे झाकून बस, असे काय बोलली नाही माझ्यासारखं. तुम्ही गेल्यानंतर मला अख्खं काम करावं लागतं, कधी कधी मला ऐकायला लागत, पण अनुसूया माता होती. हसलं पाहिजे बरं का. काही काही लोक खूप गंभीर आहे, असं त्यांचा जन्म श्राद्धाच्या तिथीला झालेला आहे का काय असं. म्हणून मुस्कुराना जिंदगी है, मुस्कुरा कर गम भुलाना जिंदगी है, जीत कर हसे तो क्या हसे, हार कर खुशी मानाना भी जिंदगी है. जाऊ दे, अगं झालं ना, आता काय भरलेला फॉर्म परत घेता येणार नाही, निवडणुकीला उभं राहिलं तर परत पडू नये, लढू चला. चांगली पत्नी मिळाली मला त्या मानाने, परत मला घरी जाऊन फराळ करायचं. ठीक आहे. आणि इतकी तपस्विनी अनुसूया माता, पण मध्ये ती तिच्या पती सेवा करीत होती, तिच्या कर्मात साधनेत प्रविष्ट झालेल्या होत्या. परंतु आपल्या पोटी ब्रह्म विष्णू महेश कसे येणार आता हे. परंतु या मध्येच काय झालं, आमच्या नारद मुनीने एक गंमत केली. काय सांगितलं का, नारद मुनी ज्या ज्या लीला केल्या ना, ते कळीचे नारद म्हणतो, हा शब्द खूप चुकीचा आहे बरं का. ते जे केलं ना ते जगाला मार्गदर्शक ठरलं. पुढं नारद मुनी जे सांगितलं, याचं याला त्याचं याला, ऐक नाही, परंतु त्याच्यातून जगाचं कल्याण झालं. भगवंत जे करतो ना, हे संत जे करतात ते जगाच्या कल्याणासाठी करतात. आणि त्यांच्या लीला आपण जर करायला लागलो तर मग आपली आदोब होते, त्यांनी समाजाची पण होते. ऐक नाही, कृष्णाचं उदाहरण बरेच लोक देतात. त्याने तरी 16,100 केले, मग आम्ही 2-3 केले, बिघडलो. कशाला काही जोडू नका. ठीक आहे, तो विषय आजचा नाहीच आपला. आणि इकडं ब्रह्मदेवाची पत्नी सरस्वती, भगवान विष्णूची लक्ष्मी माता आणि भगवान शिवांची पार्वती माता यांच्याकडे गेले नारद मुनी. अहो तुम्ही किती पतिव्रता आहे, तुमच्यापेक्षा एक पतिव्रता मी मृत्यू लोकात पाहून आलेलो आहे. म्हणजे अशी कोण आहे, म्हणजे अनुसूया.
अहो सूर्य सुद्धा मंद मंद तापतो म्हणे तिला बघून. सर्व वर्णन केल्यानंतर म्हणे असं असं पाहतेच म्हणे. तिला नाही पाताळात पाठवलं तर काय, यांनी हट्ट धरला. या तिघी पत्नींनी हट्ट धरला की तिला एकदा पाताळात पाठवून या म्हणे. तिला पाताळात पाठवून या म्हणे. पाताळात पाठवून या. ते ब्रह्म विष्णू महेश यांनी सांगितलं का नका करू म्हणे. असं कशाला तिची परिस्थिती नाही म्हणे. हटून बसल्या. स्त्री हट्ट आणि बाल हट्ट. पूर्व आवाज लागतो, पुरवला नाही तर तांडव सुरू. आले आजचाच दिवस, पवित्र दिवस. आले तीनही ऋषी आले. आणि तीनही ऋषी आल्यानंतर ब्रह्म विष्णू महेश यांनी ऋषींचं रूप धारण केलं. भिक्षाम दे या. आणि अति ऋषी त्याच मिनिटाला स्नान करण्यासाठी गेलेले होते. ती काल संध्या वाढायला बसले. बसवलं त्यांना. आम्हाला भूक लागली, जेवायला दे. अनुसूया मातेने पात्र आणलं. आम्हाला असं अन्न नको म्हणे. न अग्न म्हणजे अग्नी नसलेलं, अग्नीने न शिजवलेलं, पण आम्हाला लगेच लागतं. जंगलात जाता येणार नाही, पण आम्हाला भूक लागली नाही. बघ तू पतिव्रत आहे आणि तुला शाप देऊन टाकू म्हणे आम्ही. आता काय करायचं? पती तर स्नानासाठी गेलेले मोठी आणि आलेले अतिथी पण निर्मुख नाही गेले पाहिजे. आणि मला तर शाप देऊन जाणार आहे. आत्री ऋषींची चरण पूजा केलेली. ते रोज तीर्थ अनुसूया माता काढून ठेवत होते. अत्री ऋषींचं चरण पूजन केलेलं रोज तीर्थ त्या काढून ठेवत होते. आणि आता काय करायचं? पती तर नाहीये. एका कमंडलू मध्ये एक तीर्थ होत. एका कमंडलू मध्ये ते तीर्थ घेतलं हातामध्ये. आणि हे तर माझे बालक आहेत. पतीचं स्मरण केलं. बघा ऐकण्यासाठी कथा आहे, ती सर्वांना माहिती आहे. पतीच्या चरणामध्ये ताकद किती असते. पण मी सांगितलं पती कसा मिनिमम 100 वर्ष. ते चरण तीर्थ त्या बालका पतीचं स्मरण करून, हे तर माझे बालक आहेत. लग्न अवस्थेत मला वाढ म्हणता येत ना, बाळासाठी आई काय. आणि ते तीर्थ टाकताच शेणी बाळ झालं. बाळ झाल्यानंतर अत्री ऋषी आले. अत्री ऋषींना त्रिकाल होते. त्याला सर्व कळालं हे कोण आहे. म्हणजे कोण आहे म्हणजे 3 ऋषी आले. भिक्षा मागितली. मी तुमचं चरण तीर्थ, हे तर माझे पती आता घरी नाही, हे तर माझे बालक आहेत असं म्हणून तीर्थ टाकत हे बालक झाले, बालक झाले. आणि अनुसूया मातेला पाना फुटला, दूध पाजला. पण इकडं लक्ष्मी माता, सरस्वती आणि पार्वती माता या वाट बघत राहिल्या. आमचे पती गेले कुठं, आमचे पती गेले कुठं. पुन्हा अगोदर त्यांनी त्यांचा लोक बघितला. वैकुंठ लोक, ब्रह्मलोक, कैलास, नंतर सप्त पाताळ बघितले, सप्त स्वर्ग बघितले. ब्रह्म विष्णू महेश आपले पती काय सापडणार. हा कालावधी 6 महिन्याचा गेलेला आहे. दत्त महाराज किंवा ते जे जन्म झाला तिघांचा आहे बालकांचा, ब्रह्म विष्णू महेश यांचा, ते 6 महिने बालक अवस्थेमध्ये राहिलेले बरं का. 6 महिने. मग यांनी स्वतःच तप आरंभलं. कोणी? या तिन्ही मातांनी. नारद मुनी तिथे गेले. कशासाठी तप करताय म्हणजे आमचे पती सापडणार. ऐक नाही. मग नारद मुनी बोलले जाता जाता, तुमचे पती मी शेवटच्या वेळेस बघितले पण ते अनुसूया मातेच्या आश्रमात जाताना दिसले नाही. पण पुढचं काय मला माहित नाही. पुढचं काय मला माहित नाही, पण तुम्ही तिला पुढचं जाऊन बघा म्हणे. ठीक आहे. त्या तिघी आल्या आणि तिघींनी सांगितलं का आमचे नवरे इथं आलेले आहेत का मराठी भाषेत. आणि तुमचे नवरे कोण, तुम्ही कोण अगोदर हे सांगा, तुमचा पत्ता. मग त्यांनी सांगितलं आम्ही तिघी कोण आहे. ब्रह्म विष्णू महेश यांच्या पत्नी भार्या आहोत. पण तुमचे पती नाही आले, पण 3 साधू आले होते म्हणे इथं. पण त्यांनी ह्या अवस्थेत मला अन्न वाढायला सांगितलं. मी तर त्या माझ्या पतींचे चरण त्यांच्या अंगावर टाकले, तर माझे बालक आणि त्यांचे बाळक झालेले आहेत म्हणे.
म्हणजे कुठे आम्हाला दाखवा. पाहायला गेले तरी ती नाही. कळालं आमचेच नवरे, आमचेच पती आहे, आम्हाला दे. आता अनुसूया माता कोण झाली? यांची सासू. आणि या कोण झाल्या? नागच उपद्या. काही काही बाहेर करायची सवय का? काही करायची गरज होती दे म्हणजे घेऊन जा. तुमचे पती तर घेऊन जा. आणि मग त्या हात लावणार इतक्यात अनुसूया मातेने सांगितलं, खबरदार म्हणे, तुम्ही जर हात लावला, चुकून जर दुसऱ्या मुलाला बाळाला जर हात लावला तुमच्या पतीच्या व्यतिरिक्त, तुम्ही पदभ्रष्ट व्हाल म्हणे. पातिव्रत्य तुमचं संपून जाईल म्हणे. कारण परपुरुषाला स्पर्श केल्याचा पाप तुम्हाला लागेल. आता ग बाई काय करायचं? या पेचात काढल्या, तूच दे बाई. आणि मग अनुसूया मातेने सांगितलं, ज्याच्या छातीवरती भृगु ऋषींनी लात मारलेली ते वत्स लांछनांचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खून. हे बालक म्हणजे भगवान विष्णू आहेत, ज्याचा कंठ निळा झालेला आहे. हलाल नावाचं विष प्राशन करून ते भगवान शिव आहेत. आणि उरलेला ब्रह्म आहेत. त्यांना त्यांना दिले, जा हे घेऊन. पत्नी ही, त्याला आपण म्हणतो का क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता, बऱ्याच वर्षापूर्वी एकाशीच घटना आपल्या गावात घडली होती. एक जण तिला बोकडा होता आणि सकाळी 11 वाजता आले इथपर्यंत. तो पळायचा 3 किलोमीटर पुढं जायचं वावरात 3 एकर आणि परत ह्या बांधायला यायचं. पत्नीने, तुमच्या डोक्यात फरक पडला का काय? का बरं चक्र मारून राहिले? म्हणे नाही, मित्राने गावातल्या शहराला संध्याकाळी परत बोलले म्हणे. म्हणे आता पोट भरलं नाही का? म्हणे इतकं खाल्लं नाही इथपर्यंत आलं, जिरानच म्हणे, म्हणून चक्र मारून राहिलो. मग संध्याकाळी परत काय आलं? मुंगी तशीच नाही. हे संध्याकाळी गेले, गपचित नाही तिने टाकूनच आले. दगडाला भाषण करता 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 11 वाजता पोहोचले. पत्नीला सांगितलं, मला झोपायचं. यमाच्या यातना बऱ्या पण दारुड्याच्या यातना बऱ्या. झोप माहितीने दिली ते टाकून अंथरून. नाही म्हणे मला झोपायचं, मला झोपायचं. अहो झोपर म्हणे, काय रोग झाला तुम्हाला? नाही म्हणे मला कॉटवर झोपायचं. मग ती गादी सहित कॉट तिला घेतलं. तिला कुठं झोपतो? नाही म्हणे मला झोपायचं. म्हणे झोपायला नाही, मला झोळीत झोपायचं. झोळीत खरी घातलेली घातलं सांगतो का? झोळीत झोपायचं म्हणे. 50-55 वर्षाचं बाळ. तर आता बसता येईना. आईचं जुनं लुगडं होतं, बांधलं त्या खांबतो तो खांबतो. पोरांनी उचलून टाकलं. मग तिचं आता गप मारावं ना. आणि मला झोपायचं. आता मला काय तर दाखव, रोग झाला नाही तुम्हाला, म्हणजे झोपा दे. मग एक गाई पाळा सुरू झालं. आणि जे लुगडं पातळ होतं ते फाटलं आणि खाली होतं जात. मनका टिचला. बरेच दिवस वाकूनच चालत होते असे काही बाकी. अरे हे घेऊन कुठं जायचे बाळा? गायत्री परत माफी मागतो त्यांना परत. आणि परत अनुसूया मातेने आपल्या पतीचं चरण तीर्थ घेतलं आणि त्यांच्यावर शिंपडलं. तर ब्रह्म विष्णू महेश आपल्या मूळ रूपामध्ये आले. आणि मग खरी इथून पुढे दत्त जन्माची कथा सुरू होते. आणि मग दत्ता तीनही देवतांनी सांगितलं निरोप घेताना, अनुसूया माता अत्रि ऋषींना घाईवरून आलं. 6 महिन्याचं आणि लहान बाळ. कोणाचं आधी शत्रूचं जरी लहान बाळ असं आपल्याला घेऊशी वाटतं. या तीनही बाळांना अनुसूया मातेने दूध पाजले. किती वात्सल्य भाव, किती जिव्हाळा, प्रेम निर्माण झालेला असेल त्या बालकांबद्दल. आणि अनुसूया मातेने सांगितलं का खूप बरं वाटलं. पण त्या तीनही देवांनी सांगितलं का माते, आम्ही तुझे ऋणी आहोत, कारण तू आम्हाला दूध पाजलं, तुझं वात्सल्य अनुभवलं, आम्ही प्रेम अनुभवलं. तुला काय पाहिजे म्हणे माते? अत्रि ऋषींना विचारलं. यांनी तर अगोदर तप करून ठेवलेलंच होतं. कुठली गोष्ट ह्या जगामध्ये अशी अनायासे घडत नाही, काहीतरी कारण असतं. हा रे कोणी कारण होगा, म्हणजे नाही सुंदर. आणि मग म्हणे आमच्या कुठी परत तुम्ही जन्माला या म्हणे.
तथास्तु म्हटले आणि पहिले झाले दत्त. ते भगवान विष्णूंचा अवतार ऍज इट इज. ज्या ग्रंथांमध्ये मी जे वाचलं, दत्त जे प्रगट झाले ना, भगवान विष्णूंचा अवतार 100% त्याच पद्धतीने प्रगट झाले. 94%. शिवतत्व दुर्वास जन्माला आले 84%. आणि सोम म्हणून जन्माला आला तो त्यांचा तिसरा बालक, तो 78%. गुण घेऊन आले. तिघांनी तप साधना केली. कथा मोठी आहे, परंतु अनुसार 16 वर्षाचे झाले हे तिघही. त्या आसपास 2-2 वर्षाच्या अंतराने 3 मुलं झालेले आहेत अनुसायामध्ये. आणि आता तुमचं लग्न करायचं म्हणून अनुसाया मातेने त्यांच्या कानी घातलं. त्यावेळेस या तिघही देवतांनी सांगितलं की आम्ही यासाठी जन्माला आलेलो, आम्ही तर जगाचा उद्धार करण्यासाठी जन्माला आलेलो आहे. मग अनुसूया माता ज्यावेळेस सांगितलं का आता लग्न करायचं, तिघांनी नकार दिला. त्यातल्या त्यात दुर्वास भगवान शिवांचे अंश अवतार आणि सोम म्हणजे चंद्र हे तप साधनेसाठी ज्यावेळेस निघाले त्यावेळेस अनुसूया माता म्हणे जाऊ नका तुम्ही, पण इकडे दत्त राहिलं तुझ्या बरोबर माते, दत्त राहील. अंश रूपाने आम्ही यांच्यामध्ये राहू. कोणामध्ये? दत्त रूपाने. म्हणून तू त्याच्या सानिध्यामध्ये राहा दत्ताच्या. आणि अशा पद्धतीने हे दोघे निघून गेले आणि अत्रि ऋषी तिथं राहिले. मग आता विषय येतो पुढे कोणता, की आपण हे करत असताना 3 बाळकांचा जन्म झाला, मोठे झाले, दत्त अवतार झाला. आणि एक दिवस यापूर्वी मी कथा सांगितलेली आहे, त्यावर आपण नाटक पण केलेलं होतं. एक दिवस अनुसूया माता खूप नाराज, दुःखी. आणि अनुसूया मातेला एक दिवस दत्तप्रभू भेटायला येतात. म्हणजे माते तू खूप दुःखी आहे, काय कारण आहे, तुला काय कमी आहे? मग अनुसूया माता सांगतात बर का, पुन्हा तेच सांगतो. अनुसूया माता सांगतात अरे मी दुःखी करतो दत्ता होता, मी दुःखी आहे. म्हणजे काय दुःखाचं कारण तर सांग. मग अनुसूया माता काय सांगतात, मी कुणाची पत्नी आहे? ब्रह्मदेवाचे पुत्र अत्रि यांची मी पत्नी आहे. बरोबर. मी कोणाची मुलगी आहे? कर्दम आणि देवाहुतींची मुलगी आहे. श्रीमंत कुळात जन्माला आलेली आहे. म्हणजे मी लहान असताना विमानात प्रवास केला होता, विमानात. अजून सांगता अनुसूया माता, माझ्या पतीचं दर्शन घ्यायला देवाधिकातले स्वर्गातले देव सुद्धा येतात आणि पृथ्वीवरचे आणि सप्त लोकांमधले, सप्तभुवनांमधले सर्व देवी देवता येतात सल्ला घ्यायला, दर्शनाला. किती भाग्यवान आहे. आणि हेच नाही, तुम्हा ब्रह्म विष्णू महेशांनाही माझ्या पुढं बालक व्हावं लागलं म्हणे, तरी पण मी दुःखी आहे, तरी पण मी दुःखी आहे. मग दत्त प्रभू अनुसूया मातेला मग पुढचं सांगतात, माझ्या दुःखाचं कारण काय? एवढे सुख उपभोगले तरी, एवढं साम्राज्य इथं बसलेलं पैकी कोणाकडे आहे? विमान स्वतःच. जन्म कोणाचा? ब्रह्मदेव. कधी कधी स्वप्नात आपल्या स्वामीचं दृष्टांत झालेलं ते म्हणजे प्रत्यक्ष होतं. ब्रह्म विष्णू महेश समोर आहेत, साक्षात भगवान विष्णू समोर आहेत, तरी मी सुखी नाहीये. मग खरा आनंद कशामध्ये? मग खरा आनंद ते सांगतात, माते तू जो अनुभवला ना तो विषयानंद अनुभवला. आणि जो आनंद आहे ना, कारण विषयानंद ज्यावेळेस आपण घेतो त्याच्यातून आपला काळ, वेळ आणि आपलं आयुष्य कमी कमी होत जातं आणि त्यातून आपली अधोगतीच होते. बघा कधी कधी आपल्याला खूप असं वाटतं का सुंदर सुंदर पाहावं, पण 1-2-3 तास झाले की आपल्याला ते नकोस वाटतं. पण परत 2 दिवसांनी परत सुंदर पाऊशी वाटतच ना. कधी कधी असं वाटतं सुंदर सुंदर गादीवरती झोपावं, पण त्या गादीवरती चांगली पूर्ण झोप झाल्यानंतर ती सुंदर मऊ मऊ गादी सुद्धा आपल्याला टोचायला लागते. होतच ना. सुंदर सुंदर गाणे ऐकावे, पण एक विशिष्ट वेळेनंतर ते गाणे सुद्धा आपल्याला असे कर्कश वाटायला लागतात, नको. पण 2-3 दिवसांनी पुन्हा ते ऐकायचे वाटतं आपल्याला. म्हणून विषयांचा किंवा इंद्रियांची कधीही तृप्ती होत नाही, कधीच नाही ना.
आता पुराणातल्या अनेक सांगण्यासारख्या. म्हणून एवढं जे उपभोगलं मी आनंद उपभोगला तो याच्यामध्ये आनंद नाही. हा जो आम्हाला तो अनुभवला ना तो विषयानंद अनुभवला. मग खरा आनंद कशामध्ये? आणि मग दत्तप्रभू ते सांगायला सुरुवात करतात. मीही हा आनंद अनुभवण्यासाठी 24 गुरु केले. 24 गुरूंचं बखाण केलेलं आहे. त्याच्यामध्ये लहान मुलाला गुरु केलेलं आहे. ते मी सर्व घेणार नाही, पण लहान मुलासारखी निरागसता येण्यासाठी मी त्या लहान मुलाला गुरु केलं. भिंगुरटीला गुरु केलं. भिंगुरटीला घोडगांधी का गुरु केलं? तर ती घोडगांधी एक आळे आणते पकडून घाट्यामध्ये टाकते. घाट्यात टाकायच्या वेळेस चावा घेते, फक्त घरट बंद करून टाकते. ती आळे त्या घोडगांधीचं स्मरण करते, स्मरण करते, स्मरण करते. आणि स्मरण करता करता त्या आळईचं रूपांतर अंड्यात होतं आणि अंड्यामधून घोडगांधी बाहेर पडते. त्याला मी गुरु केलं. तुम्ही स्मरण कसं करता, कोणाचं करता? पृथ्वी ध्यासी अरे पृथ्वीच होशी मुळा केशव न होशी. ज्याचं आपण चिंतन करतो ना तेच आपण होतं. जड भरताने तप साधना करण्यासाठी राजदरबाराचा त्याग केला. चिंतन करीत राहिला हरणाचं. अंतकाळी हरणाचं चिंतन करीत देह सोडला आणि पुढचा जन्म हरणाचा मिळाला. अंतकाळीचे मामेव. अंतकाळी तुम्ही ज्याचं ज्याचं जसं जसं स्मरण करीत देह सोडताना तोच देह प्राप्त होतो. एखादं म्हणे एवढं तप केलं भरतराजाने, देवाला काही दया आली नाही का? देवाला दयाच आली. कारण देव दयाळू आहे. देव काय म्हटला? तुला हरिण आवडलं ना, तुला हरिण आवडलं ना, तूच हरिण होय ना. किती दयाळू आहे ना. आता एवढं मोठं शेत घेतलं, नांगरायला कोण? पुढचा जन्म बैलाचाही भेटू शकतो. आणि आज संपूर्ण अजून एक गुरु केलं. टिटवीला गुरु केलं. टिटवीला का गुरु केलं? तर ती टिटवी ना एक रात्र जागते, झोपून देत नाही आपल्याला. ती पण पाय उलटे करून झोपते. विचारलं तिला, बाई पाय उलटे करून का बरं झोपते? हे गुणात्मक गुरु बर का? पुढचा गुरु सांगतो, हे गुणात्मक गुरु आहेत. आणि पाय उलटे केले का बरं असं झोपते? म्हणे आवाळ पाहिलं. म्हणे काय? म्हणे पडलं. म्हणे मग तू पाय उलटे करून झोपले त्याच काय समज? मी माझ्या पायाचं लावून धरले. कसा दत्तप्रभू तिच्याकडून घेतला? कोणता गुण घेतला? विनाकारण मी जबाबदारी घेतली. म्या केलं मी गेलो कायच करते तर सुनाला पोराला काय शेती जमती? काही राहत नाही. मरून पा खरं म्हणा तर खरं. तुम्ही पुरुषांनी मी मरणार आहे येते का माझ्या बरोबर? नाही बाई, माझी चमच्या वाट्या प्लेटा. आणि तुम्ही म्हणून पा, अहो मला ते स्वप्न पडलं मी मरणार आहे, चालत्या का माझ्या बरोबर? चालत्या का माझ्या बरोबर? ती बोलत डाव्याच्या दुसरी पाहायला तयार. आपण जर म्हणतो ना कशाला पाहता, आता नातीचं लग्न होईल नाही, पोराला कपडे घालायला कोणीला पाड. काय नाही राहतात. त्या टिटवीला ह्यासाठी गुरु केलं का? अरे विनाकारण ही त्या प्रपंचात गुंतलेली, हिच्यापासून काय नाही राहिलेलं आहे. एक भजन काय म्हणत असतो मी, माझेच माझेच म्हणून माझेच काहीच नाही. माझेच माझेच म्हणून माझेच काहीच नाही. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभ हा ओळखावा. आनंद ह्या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद ह्या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा.
माझेच करुणी माझेच काहीच नाही, झिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा. तोंडावर स्तुती करायचं माझं काहीच काम नाही, कारण मला पोलीस निवडणूक लढायची नाही. मी श्रीमंती ताईंचा उल्लेख करतोय. ही मुलगी आहे माझ्यापेक्षा खूप वयाने लहान आहे. नातेवाईक काय तुमची सोडून द्या, दिवस रात्र मी बघितलेले, काम करताना बघितलेले. आणि आज जे आदरणीय माणिकरावजी कोकाटे भाऊ जे निवडून आलेला सिंह असा वाटायचा फॅमिलीचा, आणि काहीच नाही स्वार्थ फॅमिलीचा, काहीच स्वार्थ नाही. म्हणून काय तुमच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो. कधी कधी माझ्या पाय पडायला लागतं, परंतु मनोमुनी तुमचं दर्शन घेतं बरं का. तरी मुलगी असावी तर असेल समाधान वाटतं तुमच्याकडे बघून. थकत का कशाला प्रचारामध्ये तुमच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या तरुणी किंवा तरुण पोरं थकतात तुमच्या बरोबर. ही ऊर्जा येतेच कशी तुम्हाला कायम स्वरूपी स्मित असते. त्याचा आतून माणूस पेटतो ना. समाजसेवेने किंवा धर्मकार्याने वेळा होता तेव्हा तो ताकद तो परमेश्वर पुरवतो. एकच इच्छा, मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही, मेरे सीने में नहीं तेरे सीने में सही, आप कहीं भी हो जलती रहनी चाहिए. आणि मग 24 गुरूंचा उल्लेख करायला काही वेळ नाहीये. भूमीला गुरु केला, झाडाला गुरु केला, सूर्याला गुरु केला, अग्नीला गुरु केला, दत्तप्रभू. मग दत्तप्रभू जर 24 गुरु करतात तर आपण 100 करायला काही हरकत आहे का? तर गुरु असे आजगराला गुरु केलं, वेसेला गुरु केलं, वेसेला. जो जो मैं जायचा घेत लागून तो तो गुरु गेला मी जाण, गुरुशी आले अपारपण जेव्हा संपूर्ण गुरु दिसे. आणि मग दत्तप्रभूंनी 24 गुरूंचं वर्णन केल्यानंतर याचाच उल्लेख मी कोणाला केलेला आहे पूर्वी 24 गुरूंचा? यदुराजाला केलेला आहे, जे भगवान कृष्णांचे पूर्वज, त्यांना केलेला आहे. ऐक नाही, मी मगाशी बोललो, जगद्वंद्य अवधूत दिगंबर दत्तात्रय गुरु तुम्हीच ना, अनन्य भावे शरणांगत मी भव भयवारण तुम्हीच ना. कार्तिवीर्य यदु परशुरामहि, कार्तिवीर्य आणि परशुराम हे एकमेकांचे शत्रू होते बरं का, पण दोघांचे गुरु दत्तप्रभू. परशुरामाने 21 वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केली होती, पण त्यांचे गुरु दत्त. ऐक नाही, कार्तिवीर्य यदु परशुरामहि प्रभो दिले गुरु तुम्हीच ना. स्वामी जनार्दन एकनाथ तरी कृतार्थ केले तुम्हीच ना. नवनारायण सनात करुणी पंथ क्रमी येला तुम्हीच ना. नाथ सदनीचे चोपदार तरी कृतार्थ केले तुम्हीच ना. दासो पंथा घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना. दासो पंथा घरी रंगले परमानंदे तुम्हीच ना. ही इतकी मोठी परंपरा दत्त अनादी काळापासून दत्तप्रभूंचं. मग दत्तप्रभूंचा जन्म कधी झालेला हा विचार करा. हे जे सांगायचा जो उद्देश आजचा जो ते कसं झालेला आहे, कोणासाठी? ऐक नाही, अगोदर आत्मज्ञान देण्यासाठी, तुमचा आमचा सर्वांचा जलजीवनचा उद्धार करण्यासाठी दत्तप्रभूंनी एका हातामध्ये दंड, एका हातामध्ये कमंडलू घेऊन प्रगट झालेले आहेत. आणि अविरत ह्या अवतारामध्ये त्याचं शस्त्र नाही हातामध्ये. राम अवतारात सीता परत कर नाही केलं, रावणासहित की लंका मारल्या. द्वापर युगामध्ये कौरवला जे बाबा त्यांची जमीन ते नाही ऐकलं, अख्खे कौरव मारले. पण हा सद्गुरूंचा अवतार आहे. सद्गुरूंचा अवतार कसा असतो? जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात. खूप दयाळू असतो, खूप दयाळू असतो. म्हणून दत्तप्रभूंबद्दल, स्वामींबद्दलची जी भीती ना मनामध्ये, माझं काही चुकलं तर वाटलं होईल का, अजिबात होणार नाही, अजिबात नाही. पण भक्ताला त्रास जर दिला तर गुरुचरित्रामध्ये कथा आलेली बघा. मुंक शास्त्र भक्ता न्याय प्रमत्त दंड करण्या येई विजय दत्त. हा गुरुचरित्रातली कथा आहे. मुंक शास्त्र दत्तप्रभूंनी, पण परत त्याला पण जिवंत केलं बरं का, ज्याचं छाटलं होतं का त्याला पण. म्हणून आणि मग अनुसूया मातेला दत्तप्रभू सांगतात शेवटच्या 3 मिनिटांमध्ये, मी अजून 25वा गुरु केला, तो म्हणजे नरदेह.
नरदेह जाणारे दुर्लभ. आज तुमच्या आमच्या काही जनावरांना जर वाटलं सत्संग करावा, येतील. आलो का पत्र आपण दिलं, आमच्या कॅटेगरीत बसणार नाही येतो. बरोबर आहे. हा मुखवटा लाभला मनुष्याचा, पण पुढचा मुखवटा मनुष्याचाच लाभेल गॅरंटी नाही. महाराष्ट्रात आणि हिंदू संस्कृतीत परत जन्माला मिळेल गॅरंटी नाही. असा जन्म जर आता पाकिस्तान मध्ये असं एवढं सांगते बसलो असतो, मुळीच नाही. नरदेहाला गुरु केलं, कारण या नरदेहाची प्राप्ती करून चांगलं कर्म केलं तर माणूस परमेश्वरही बनू शकतो आणि वाईट कर्म केलं तर पशुही बनू शकतो. चांगलं कर्म केलं या नरदेहामध्ये तर तो स्वर्गातही जाऊ शकतो आणि वाईट कर्म केलं तर तो नरकातही जाऊ शकतो. म्हणून मी जसा आहे ना ऍज इट इज या नरदेहामध्ये आली नाही. पण ओळख कशाने होईल? गुरुने होईल. म्हणून सद्गुरु प्रणीत हा स्वामी समर्थ मार्ग आहे. जेवढे संप्रदाय आहेत का ते सर्व दत्तप्रभूंपर्यंत जातात. आणि मग मला नरदेह मिळाला म्हणून समाजाला दत्तप्रभू सांगतात, परंतु मला गुरु भेटले अत्री, ते आत्मज्ञान देणारे होते. ऐक नाही. आणि मग खरं स्वरूप दत्तप्रभूंनी त्यांना आपलं दाखवलं. दत्त दत्त येऊन या उभा टाकला, सद्भावे साष्टांग प्रणिपात केला, प्रसन्न होऊन या आशीर्वाद दिला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. दत्त येऊन या उभा टाकला. कशासाठी दत्तप्रभूंनी आविष्कार घेतलेला आहे? हे तुमच्या आमचे लग्न घरदार होण्यासाठी ते आहेच. अशी एक कामना मी स्वामींनी आपली पूर्ण केलेली, सर्व कामना पूर्ण केलेल्या आहेत. हा जे आपल्याला त्रासदायक ठरतील त्या नाही देत बरं का. महाराज आपल्याला जे त्रासदायक गोष्टी ठरतील ना ते कधीच देत नाही. म्हणून दत्तप्रभूंनी आविष्कार धारण केला आणि दत्तप्रभूंचंच साक्षात स्वरूप म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. ऐक नाही. श्रीपाद श्री वल्लभ नरसिंह सरस्वती त्वा धरिले अगणित अवतारा. ऐक नाही. अनेक अवतार घेतले, पण श्रीपाद श्री वल्लभ आणि नरसिंह सरस्वती कशासाठी? ब्रह्म रूपे जग सृजसी, विष्णू तुची प्रतिपाळसी, हर हरसी भार उतरविशी पार, देऊनी आत्मज्ञान प्रणिती, किती तव स्मरणे जगी करते. काय? ब्रह्म रूपे जग सृजसी. दत्तप्रभूंचा उल्लेख आहे. ब्रह्मरूपाने तू एकाच रूपामध्ये असताना काय करू राहिला? ब्रह्म ह्या जगाचं सृजन करू राहिला, निर्मिती करू राहिला. विष्णू रूपे प्रतिपाळसी, पालन पण तूच करू राहिला. आणि हर हरिश्री भार उतरेसी पार, जो हरे भगवान शिव आहे तो तांडव करून जे दुष्ट वाईट आहे आमच्या मधलं त्यांचा सहार पण तूच करू राहिला. आणि काय करू राहिला? उतरेसी पार, देऊनी पार. काय? प्रभू रामचंद्राला तो नावाडे प्रभू रामचंद्र म्हटले मला त्या तीराला नेऊन घाल. त्या नावाड्याने नेऊन घातलं आणि नेऊन घातल्यानंतर प्रभू रामचंद्राने आपल्या हातातली अंगठी काढली, त्याला देव. त्याने ती घेतली नाही. म्हणे नाही, तुम्ही आम्ही भगवंत तुम्ही आणि एकच व्यवसाय धंद्याचं काम करतो ना, मी नंतर घे. तुझा धंदा माझा धंदा मला कळालं नाही. म्हणे नदीच्या ह्या त्या तीरावरून त्या पैल तीराला नेऊन पोहोचवतो आणि तुम्ही या भवसागराच्या पैल तीरापासून त्या पैल तीराला नेऊन पोहोचवतात. मला आता नको त्यावेळेस द्या. सुबह यहाँ तो श्याम वहां है, राम बिना आराम कहा है. त्यावेळेस मलाही तुम्ही दक्षिणा द्या. म्हणून दत्तप्रभूंनी आत्मज्ञान देण्यासाठी. मग आत्मज्ञान म्हणजे नेमकं काय? अर्जुन भगवान कृष्णांना विचारतो, मी यांना मारणार नाही. तेच भगवंत रागवून बोलतात, का नाही मारणार? अशोकचे अनुशोकचे संप्रज्ञा वादस्य भाषेचे गतासुनचे नानुशोचंती पंडिता. अरे काय बोलते तुला कळतंय का? तू जे बोलू राहिला ना हे चुकीचं आहे. कारण देह हा नाशवंत आहे. मांसांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहाणी नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी सयाती नवानी देही. त्या आत्म्याला वाराने सुकावता येत नाही, अग्नीने जाळता येत नाही, शस्त्राने कापता येत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकान चैनम केदयन्त्या पुनः शिवशिहती मारुतः. आणि मग त्या अर्जुनाचा ज्यावेळेस नष्ट मोह होतो, शरीर हे नाशवंत आहे,
शरीर हे नाशवंत आहे. आणि मग खरं ज्ञान आणि मग अर्जुनाचा मोह नष्ट होतो. आणि अर्जुन म्हणतो नष्ट मोह स्मृती लब्धा तत्प्रसादान्मयत्विका स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनं तव. माझा मोह नष्ट झालेला आहे कारण मी शरीर नाही तर मी आत्मा आहे. आणि आत्मा कसा आहे? चिरंतन, शाश्वत आहे, अनादी आहे, अनंत आहे. आणि तो कुठे आहे? आपल्या आत्म्यात. तू कसा आहे? ओंकार स्वरूप आहे. जागृत होई आत्मय रामा अनामा सचित सुखधन रामा गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापुनी उरलासी. उत्पत्ती, स्थिती आणि लय आणि कणाकणामध्ये जो व्यापून उरलेला आहे ना, गुरु साक्षात परब्रह्म अखिल व्यापुनी उरलासी. पण काय झालं? तू साक्षात ब्रह्म आहेस. कोण? इथं बसलेला भगवंताचा अंश आहे, अनादी, तू अनंत आहे. परंतु काय झालं? माये प्रेमे जागृत केले क्षुदेने लेकरू व्याकुळ झाले पाना चोरशी तुझन भले भ्रांती द्वैत विस्मृती नासे. काय? ही भ्रांती आणि द्वैत आहे ते नष्ट कर. तुला ते देवा योग्य नाही. प्रेमाने जागृत केलं आणि आता म्हणून जागृत होई आत्मय रामा, आपल्या आत्म्याला जागृत करण्यासाठी. आणि मी अनुसूया माते सर्व तत्वज्ञान अनुसूया मातेला दत्तप्रभू सांगतात, पण मी तुझा पुत्र असल्याने मी तुला दीक्षा देऊ शकत नाही. माझे जे गुरु आहेत ते आत्री आहेत, तेच तुला दीक्षा देतील. आणि दत्तप्रभू अनुसूया मातेला आत्री ऋषींक घेऊन जातात. आणि दत्तप्रभू सांगतात खूप योग्य पात्र घेऊन आलेले आहेत गुरुदेव तुमच्याकडे, बरं का, धुवून पुसून आणलेले आहेत एकदम, खूप योग्य पात्र. आणि मग अनुसूया मातेला आदी ऋषी अनुग्रह देतात आणि ब्रह्मज्ञान प्राप्त होतं अनुसूया मातेला. आणि त्यासाठीचे नरदेव, बरं का, ठीक आहे. आता हा विषय कोणता? घर गार हजारो अनुभव आहे, शेकडो अनुभव आहे आपल्या शेवेकरांचे. एकेकाची 200 पेजेस वही भरेल एवढे अनुभव आहे प्रत्येकाचे. परंतु हे मागतच बसायचं का? मुळीच नाही. हे कधीतरी संपणार आहे. ऐक नाही, देवाकडे मागावं काय? देव प्रसन्न झाला काय मागितलं म्हणजे भोपळा. ऐसी बात कहो जिसे कोई कहे ना झूठ, ऐसी बात कहो जिसे कोई कहे ना झूठ, उसी जगह पर बैठो जहां से कोई कहे ना उठ. प्रपंचामध्ये हळूहळू किंमत कमी होत चालते. प्रपंच असेल, ऐक नाही, पण अध्यात्मामध्ये हळूहळू किंमत वाढत जाते, बरं का. जुना शेवटी म्हणला मी सुद्धा त्यांचं दर्शन घेतलं. प्रपंचामध्ये तुम्ही कसं राजकारणात पण असं बरं का, मी कसा होता त्याला डावून त्यांच्या गादीवर बसले. म्हणून अध्यात्म म्हणजे एकत्वाने वेढून टाकणारे चैतन्य सूत्र. अध्यात्म म्हणजे पंचमहाभूतांचे ईश्वराशी चाललेले सनातन पूज. अध्यात्म म्हणजे नश्वर शरीर घटात उजळलेल्या चैतन्य ज्योतीचा साक्षात्कार. अध्यात्म म्हणजे सगुणाचा ध्यास, निराकाराची अनंत ओढ. अध्यात्म म्हणजे राष्ट्रीय सनातन संस्कृतीचा जागर. अध्यात्म म्हणजे जीवन जगण्याला मिळालेले नवे रूप. अध्यात्म म्हणजे समसकला पाहू ही वृत्ती. आणि अध्यात्म म्हणजे जे जे जेते भूत ते ते मानी जे भगवंत. जे दिसत नाही सारे भगवंताचे रूप आहेत. हरी अनंत सर्वत्र समाना. आणि प्रत्येकाच्या हृदयात येतो भगवंत. त्याची जाणीव गुरु करून देतात. आणि मग ऐक नाही, दत्त येऊन या उभा टाकाला. आणि तो कशाने प्राप्त होतो? भगवंत सांगतात सत्संग आणि नामस्मरण. या नामाने कोण कोण नाही करलो? ऐक नाही, नामाचा महिमा खूप आहे. वाल्यामुळे एवढे माणसं मारले, एवढे माणसं मारले, वाल्यापाळ्याने जेवढे माणसं मारले तेवढे आपण किडे मुंगे सुद्धा मारले नाही. पण नारद भेटले आणि काय सांगितलं? राम नाम घ्यावं लागेल. घेत राहिले नाम 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 आणि नाम. नामाचं उलट करा. मनाला नियंत्रित करायचं असेल तर ना. प्रल्हाद नारायण नारायण नामात शक्ती बरं. गुरुदानी सुद्धा त्यासाठी दिलं.
तुम्ही ज्याचं स्मरण करताना जळतील पापे जन्मांतरीचे, जळतील पापे जन्मांतरीचे. आज आम्ही किती ब्राह्मण पोराचं नाव घेतलं नारायण, पण विष्णू लोक प्राप्त झाला. नामाचे ती भगवंत मी नामात आहे, नाम घ्यावे नाम द्यावे नाम विठोबाशी व्हावे, नामा परते दुसरे साधन नाही, तुझे करशील आणि काय. इथं थांबूया आपण. परंतु ज्यावेळेस मोरे दादांना पिठले महाराज सांगतात तुला रामाच्या सेवेवरती पाणी सोडावं लागेल. मोरे दादांची रामाची सेवा चालू होते. त्याच रात्री प्रभू रामचंद्र स्वप्नात येतात आणि मोरे दादांना सांगतात अक्कलकोटला स्वामी महाराज असताना म्हणजे आम्ही कधी राम होतो आम्ही कधी कृष्ण होतो. आणि प्रभू रामचंद्रांनी पुढे स्वप्न सांगितलं तोच राम तोच कृष्ण सर्वांचा स्वामी झाला आहे, तो केव्हाही बदलला नाही. बदलला केवळ कालमानानुसार त्यांचा आविष्कार. शुद्ध चित्त अंतःकरण झाले म्हणजे तोच अंतरात्मा विशाल विश्वाला गवसणी घालण्यास समर्थ होतो. शुद्ध चित्त अंतःकरण झाल्यानंतर तोच अंतरात्मा शुद्ध व्हावा लागणार आहे. तोच अंतरात्मा विशाल विश्वाला गवसणी घालण्यास समर्थ होतो. श्री स्वामी समर्थ महाराज देव नाहीये आणि गुरुही नाहीये. श्री स्वामी समर्थ महाराज हे संपूर्ण विश्वाला पुरून उरलेला असे गुरुतत्व आहे. म्हणून तू पिठले महाराजांना शरण जा. करते करते सर्व श्री स्वामी समर्थ महाराज आहे. जातो मी श्री स्वामी समर्थ. रामचंद्र बोलले अरे या पूर्वी तर मी ऐकलं होतं राम शिवाचं नाव घेतात, शिवरामाचं नाव घेतात. इथं तर राम श्री स्वामी समर्थ म्हटले. कारण या कलियुगाची जबाबदारी श्री स्वामी समर्थ महाराजांनी घेतलेली आहे, दत्तप्रभूंनी घेतलेली आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अवरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. आणि ही राम नाम नाव काय काय ऐक नाही, ही राम नाम नाव काय काय पैलतीराला गावास लागणार. नामाशिवाय साधन नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्ती नाही नामी तरी ते व्यर्थ. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक, नामे तिनी लोक उद्धरती. मी नाही सांगत ज्ञानेश्वर माऊली सांगतात पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक. वाल्मिक ऋषी कोण? उजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम अळूह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. भगवत नामाने ही राम नाम नवका भवसागरी तराया. ही राम नाम नवका भवसागरी तराया. मदमोह लोभ सुसरी किती रंग किती विषारी. ते दुःख शांत वाया मांत्रिक राम राया. ही राम नाम नवका भवसागरी तराया. सुटले अफाट वारे मनता हृदयात बिखरे. सुटले अफाट वारे मनता हृदयात बिखरे. त्या वादळातुनिया नेईल राम राया. भ्रमभोवर्यात बुडली नौका परीन बुडली. भ्रमभोवर्यात जुडली नौका परीन बुडली. धरुणी सुकानुहाती बसलेत राम राया. ही राम नाम नवका भवसागरी तराया. आम्ही सर्व ही प्रवासी, आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी. आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी. कारण आम्हाला नावड इतका चांगला भेटला साक्षात दत्तप्रभू आमच्या नावाने येत ऐक नाही. आपण कधी कधी काही लोक चुकीच्या नावामध्ये बसतात. त्यासाठी म्हणले दगडाची ती नाव आधीच ती जड काय ते दगड करून जाण. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे घात एक वेळ मागे पुढे ऐक नाही. आम्ही सर्व ही प्रवासी, आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूर देशी.
तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया, तो मार्ग दाखवाया अधिकारी राम राया. हा देह नाशिवंत, हा देह नाशिवंत जाण्यास ना समर्थ, हा देह नाशिवंत जाण्यास ना समर्थ. तारी तारी राम राया दिनदास लागे पाया. ही राम नाम नवका भवसागरी तराया. असो तोच राम तोच कृष्ण सर्वांचा स्वामी. त्या स्वामींचं आपण सुंदर असं स्मरण करूया. आज सद्गुरु कृपेने खरोखर जो इथे येतो ना तो स्वामींच्या कृपेने येतो. आणि एवढं बिजी शेड्यूल सोडून आमच्या सीमाताई तालुक्याच्या एक मातृतुल्य व्यक्तिमत्व आणि तरुण आणि तरुणांना एक प्रेरणादायी आशादान निर्माण झालेलं आमच्या श्रीमंतिनी ताई त्याही या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या आणि खास आज त्या इथं ऊर्जा घेण्यासाठी आलेल्या आहेत. पार्टी म्हणून नाही त्या आलेल्या. मी म्हटलो मध्ये बसा, नाही आम्ही खाली बसतो. हे मोठे पण सेवेतून येत, मोठे पण सेवेतून येत. ठीक आहे, आता आपण थोडस ध्यान करूया. मोबाईल बंद करा. आणि आज म्हणजे इतकी दत्त जयंतीचा जो दिवस आहे ना, स्पिरिच्युअल प्रगतीसाठी, आध्यात्मिक